श्री स्वामी समर्थ. नमस्कार. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख आहे, जे काही अडचणी आहेत ते सर्व दूर हो, हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की उद्या कार्तिक एकादशी म्हणजेच पहा देव उठणी एकादशी आहे. कार्तिक एकादशीला देव उठणी एकादशी म्हटलं जातं आणि आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हटलं जातं. तर देवशयनी एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू हे निद्रावस्थेत जात असतात आणि या कार्तिक एकादशी म्हणजे देव उठणी एकादशीच्या दिवशी निद्रावस्थेतून श्री हरी विष्णू हे उठत असतात. तर हा जो चातुर्मासाचा काळ आहे तो संपलेला आहे. आजच्या दिवशी तो चातुर्मास हा संपतो. त्यामुळेच पहा यानंतर पहा जेव्हा वैकुंठ चतुर्दशी येते त्या दिवशी पहा श्रीहरी विष्णू आणि भगवान शंकर ह्यांची गळाभेट होत असते आणि मग तिथून पुढे पहा आपले श्रीहरी विष्णू परत आपला पृथ्वीचा पूर्ण भार ते सांभाळत असतात. म्हणजे त्यांचे सर्व कामं ते परत करत असतात. अशा पद्धतीने हा चातुर्मासाचा काळ हा संपलेला आहे. आणि उद्या जी कार्तिक एकादशी आहे तर या कार्तिक एकादशीच्या दिवशी पहा काहीच नाही केले तरीही चालेल, पण पहा आता उपवास ज्यांना शक्य नाही त्यांनी उपवास नाही केला तरी पण चालेल. पहा काहींकडून नाही सेवा होऊ शकत तर त्यांनी सेवा नाही केलं तरी चालेल, पण कापूरसोबत जाळा ही एक वस्तू ही आपण पाहणार आहोत. कारण शत्रू नावालाही उडणार नाहीत. कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपण म्हणतो शत्रू आहे, दुश्मन आहेत, अशा भरपूर संकट आहेत, अडचणी आहेत, कटकटी आहेत, घरात भांडणतंट आहे, ते सर्व दूर होतील पहा आणि आपल्या घरामधलं दारिद्र्यसुद्धा नष्ट होईल. तर पहा आपण काय करणार आहोत. तर मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की आपण सकाळी पण पहा पूजा वगैरे किंवा नैवेद्य आरती सकाळी करू शकतो किंवा संध्याकाळी करू शकतो. ज्याला जेव्हा वेळ भेटेल त्या वेळेनुसार प्रत्येकजण करू शकतो. पण हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. कारण एकादशी जी आहे ती पूर्ण दिवसभरामध्ये आहे, त्यामुळे तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. पण शक्यतो सायंकाळच्या वेळेला कापूर जाळायचा आहे तो सायंकाळच्या वेळेला केलं तरी पण चालेल. तर आता आपल्याकडे जर भगवान श्री हरी विष्णूंची जर मूर्ती नसेल तर आपण विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. तेही नसेल तर तुम्ही आपल्या बाळकृष्ण जे प्रत्येकाच्या घरामध्ये असतात रंगणात त्याच्यावरती अभिषेक केला तरी पण चालेल. तुम्ही पाण्याने करा, दुधाने करा, तुम्हाला जसा शक्य होईल तसा अभिषेक करायचा आहे. आणि मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे आपल्याला सेवा कोणत्या करायच्या आहे. तर ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आहे आणि परत आपण विष्णू सहस्रनामावली म्हणणार आहोत. कारण या एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्रनामावली म्हणण्याला खूप महत्त्व आहे. त्यानंतर आपण व्यंकटेश स्तोत्र म्हणणार आहोत किंवा विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र हे मंत्रस्तोत्र आपण घेणार आहोत. तर आपल्याला हे तर करायचंच आहे. एकादशीच्या दिवशी आपण हे करत असतो त्याप्रमाणे पण आपल्याला हे करायचं आहे. पण यासोबत आपल्याला अजून ही तर सेवा झाली, पण आपल्याला हा एक उपाय करायचा आहे. म्हणजेच आपल्या घरामध्ये कसलीही अडचणी येणार नाहीत किंवा आपल्या घरावरती कसले संकट येणार नाहीत किंवा जी नकारात्मकता आहे ती दूर होणार आहे किंवा आपल्याला जो शत्रूंचा त्रास आहे जाणून बुजून आपल्याला लोक त्रास देतात, आपलेच लोक असतात पण ते आपल्याला त्रास देत असतात, ते संकट आपल्यावरचे कमी होतील किंवा घरातली नकारात्मकताही कमी होईल. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे आता संध्याकाळच्या वेळेला तुम्ही हा उपाय म्हणजेच अगदीच तुम्ही 8-9 म्हणजे कसं 5 ते 5:30 ह्यानंतर पहा आपण 5:30 वाजल्यापासून आपण संध्याकाळी झोपेपर्यंत कधीही आपण हा उपाय करू शकतो. तर आपल्याला यासाठी वेगळं असं काही लागणार नाही. आपल्याला कापूर लागणार आहे मग एक कापराची डबी तुम्ही आणून ठेवायची. कापराची डबी म्हणजे जर तुम्हाला भीमसेनी कापूर मिळाला तर भीमसेनी कापूर हा अतिशय चांगला, म्हणजे तो भरपूर वेळ चालतो आणि तो जाड असतो पहा. तर भीमसेनी कापूर नाही मिळालं तर आपण साधा कापूर घेतलं तरी पण चालेल. तर आपल्याला कापूर लागणार आहे आणि तमालपत्र लागणार आहे. तर मी तुम्हाला सध्या तर हे 2च वस्तू सांगते, पण यामध्ये तुम्ही अजून दालचिनी किंवा पिवळी मोहरी जी आपण ह्या लक्ष्मीचं आपण जे सेवा करत होतो दीपावली संचमधली लक्ष्मीपूजनच्या म्हणजे त्यावेळेला, तर त्याच्यामध्ये कसं आपण पिवळी मोहरी आपण घराच्या आसपास शिंपडतो. कारण ह्या ज्या गोष्टी आहेत ना दालचिनी, तमालपत्र किंवा पिवळी मोहरी याच्यामध्ये नकारात्मकता जास्त प्रकारे त्या शोषून घेतली जाते. पण तुम्ही तमालपत्र घ्यायचं आहे आणि त्या तमालपत्रावरती आपल्याला हिरव्या किंवा लाल पेनने आता तुमची जी कुठलीही इच्छा आहे, एखाद्याला नोकरी लागायची त्याने नोकरी लागली आहे अशी इच्छा त्याच्यावरती लिहायची. माझं आजारपण दूर झालं आहे असं म्हणजे जी कुठलीही इच्छा असेल तर आपल्याला एकच इच्छा त्या तमालपत्रावरती लिहायची आहे. आणि आपल्याला म्हणजे देवघरासमोर तुम्ही वाटी घ्या किंवा तुम्हाला काय घ्यायचं आहे कापूर जाळण्यासाठी तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि देवघरातल्या दिव्यावरूनच आपल्याला तो कापूर पेटवायचा आहे. हे संध्याकाळच्या वेळेला करायचं आहे. देवांची आपली पूजा झालेली आहे, नैवेद्य आरती वगैरे झालेली आहे. तर आपण ते कापूर पेटवणार आहोत आणि त्यावरती हे जे लिहिलेलं पान आहे लाल किंवा हिरव्या पेनने आपली इच्छा लिहिलेली आहे
ते पान आपल्याला त्याच्यावरती धरायचं आहे, म्हणजे ते पान आपल्याला त्या कापरासोबत जाळायचं आहे. मग तुम्ही याच्यासोबत दालचिनी पण जाळू शकता किंवा पिवळी मोहरी पण जाळू शकता. तर हे आपल्याला जाळायचं आहे आणि नंतर हे पूर्ण जाळून त्याची राख होते. तर ती राख आपल्याला घराच्या बाहेर यायची आहे आणि आपली इच्छा पॉझिटिव्हली आपल्याला बोलायची आहे आणि ती राख जी आहे ती फुंकर मारून टाकायची आहे. अशा प्रकारे आपल्या घरातील पूर्ण आपल्या घरामध्ये नकारात्मकता असेल तर ती पण दूर होईल. जर आपण ही पिवळी मोहरी किंवा अजून दालचिनी वगैरे टाकल्याने ते धूर आपल्या घरामध्ये पसरणार, घरातील नकारात्मकता दूर होणार, निगेटिव्हिटी पूर्ण नकारात्मकता पूर्ण दूर होऊन जाणार, आपल्यावरचे संकट कमी होणार आणि हे घरामध्ये जाळल्यामुळे शत्रूंचा पण त्रास कमी होतो. अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे ह्या सेवा करण्यासाठी तुम्हाला काही जास्त खर्च करण्याची गरज नाही. दालचिनी, तमालपत्र किंवा हे पिवळी मोहरी आपल्या घरातच असते आणि कापूर पण आपण पूजेसाठी वगैरे घेऊन येत असतो. आपण सेवा तर करणार आहोत, पण हे जाळण्यासाठी एवढं काय वेळ लागणार आहे आणि एवढी काही मेहनत पण नाही. त्यामुळे आपण ही सेवा नक्की आवर्जून करायची आहे. आता ही जी सेवा आहे, तर आता कुणाला सुतक आहे, विटाळ आहे, अडचण आहे, तर ह्या गोष्टी आपण ह्यातली कुठलीही गोष्ट असेल तर आपण करू शकत नाही ती. तर आपण नंतर जेव्हा एकादशी येईल तेव्हा त्या एकादशीच्या दिवशी जरी आपण ही सेवा केली तरी पण चालेल. आणि मग ज्यांना आत्ता करायचे, म्हणजे ज्यांना आत्ता करू शकतात त्यांनी नक्की आत्ता करायचे आहे. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती की कार्तिक एकादशीच्या दिवशी आपल्याला ही सेवा करायची आहे आपले शत्रू दूर होण्यासाठी किंवा संकट दूर होण्यासाठी किंवा आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी. चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.